भारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवत्प्रेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। श्लोक क्रमांक 17 पासून आपण वाचू। यस्त्वात्मरतिरेव स्यात् यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततम् कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। जर आपण आपल्या जीवनाकडे बघितलं आणि जीवनावर विचार केला तर आपल्याला कळेल की जीवन एक प्रवास आहे, एक यात्रा आहे आणि सगळ्यांचं ध्येय एकच आहे, त्याचं नाव परमानंद। नाव त्याचे वेगवेगळे आहे। भगवंतानी इथे दिलं परम आपनोति पुरुष, परम शब्द सांगितला आहे। परम म्हणजे सर्वोच्च स्थिती, सर्वोत्कृष्ट स्थिती, एक अशी स्थिती जिथे आनंदाचा अभाव नाही, कमतरता नाही, असा आनंद जो कायम टिकून राहणार आहे। तर सगळ्यांना अशा आनंदाची एक भूक आहे, अपेक्षा आहे। आपण जे काही करत आहोत तो त्याच्यासाठीच करत आहोत, कोणी सुद्धा दुःखासाठी प्रयत्न करत नाही, एक शाश्वत सत्य आहे। तर एकदा ध्येय समोर ठेवला की मग प्रश्न येतो की आता साधना काय, साधन काय आहे, उपाय काय आहे। तर इथे भगवंतांनी 2 उपाय सांगितले, कर्मयोग आणि ज्ञानयोग। कर्मयोग हा पहिला टप्पा आहे आणि ज्ञानयोग हा पुढचा टप्पा आहे। इथे आपण पाहिलं 17व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ज्यांनी शेवटचा टप्पा गाठलेला आहे, आणखीन जो ध्येयामध्ये स्थित झाला आहे,
त्याला काही करण्याची गरज नाहीये, कर्तव्य त्याच्यासाठी काही नाहीये. को विधी को निषेध निस्त्रे गुण्यो पथी विचर. शंकराचार्यांनी एक स्तोत्र ते म्हणतात की जो त्रिगुणातीत झाला आहे, जो जीव भावनेपासून मुक्त झाला आहे, जीवत्व ज्याच्यामध्ये नाहीये, जो स्वतःला करता भोगता सुखी दुःखी मानत नाही, असा जीवनमुक्त पुरुष को विधी को निषेध. त्याच्यासाठी काही नियम नाही, काही मर्यादा नाही, बाध्यता नाही की असंच कर असंच नाही, हे नको करू. तर ही मुक्तीची अवस्था, जीवनाचं हेच ध्येय आहे खरं म्हणजे. याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. कोणत्या अध्यायामध्ये? 20वा अध्याय, 20वा अध्याय आहे का इथे? स्वामीचा विचार करून पाहावं लागेल. ते म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ त्यालाच म्हटलेलं आहे, ज्याची प्रज्ञा त्या आत्म्यामध्ये अशी स्थिरावलेली आहे की गुरुणापि न विचारते. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारते. भारी भारी म्हणजे खूप दुःख जरी आले तरी तो विचलित होत नाही आपल्या त्या परमोच्च स्थितीवर. तर इथे भगवंत परत परत त्याची आठवण करून देत आहे. यस्वात् परतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव. आता इथे म्हटलंय परमाप्नोति पुरुषः. तर म्हणे जर या परमोच्च अवस्थेमध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर अर्जुना तस्माद् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर. सुरुवात तिथूनच करावी लागेल जिथे आपण उभे आहोत. आपण ट्रेनमध्ये बसतो, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून बसतो? ज्या प्लॅटफॉर्मवर आपण उभे आहोत. बसलो की आपोआप ती गाडी आपल्याला नेते, मग काही करायची गरज नाही. तर आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत तिथे जर आपलं मनाला बघितलं तर याच्यामध्ये अनेक विकार आहे, बहिर्मुखता आहे, अनेक आग्रता आहे, अनेक अशुद्धी आहे, अभिमान आहे, फलासक्ती आहे, अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे. त्यामुळे याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कसं होईल? त्यामुळे जे कर्म करत आहात ना तुम्ही, बस त्या कर्माकडे लक्ष द्या. काल पाहिलं की कर्म करा पण आसक्त होऊन कर्म करा. आसक्त नाही बरं का, असक्त. फार मोठा फरक आहे. तस्माद असक्त सततम असं नका वाचू. तस्माद आसक्त सततम अर्थाचा अनर्थ होतो. एक अमुळे पहा अर्थ विपर्य होऊन जातो. असंग राहून कर्म करा. आता असंग राहून म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे, हे पहा, मनाला आधार पाहिजे. निराधार मन कर्म नाही करू शकत. तर जगाची आसक्ती सोडली तर असं वाटेल मग मी कोणासाठी काम करू. तर आसक्ती सोडणे म्हणजे भगवंतामध्ये प्रेम ठेवणे. लक्षात घ्या. जगाशी असक्त व्हायचं आणि भगवंताशी आसक्त व्हायचं. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक लिहिला आहे, मय्यासक्त मना पार्थ. तुला आसक्तीच आवडते ना, तर माझ्यामध्ये आसक्ती ठेव. माझ्याशी प्रेम करून तू कर्म कर. जिथे प्रेम आहे तिथे आसक्ती आहे. अच्छा, जिथे सुख आहे तिथे प्रेम आहे. हे तिन्ही एकमेकाशी जुळलेले आहे. जिथे सुख तिथे प्रेम, जिथे प्रेम तिथे आसक्ती. तर असं काही झालं पाहिजे की देवाच्या नामामध्ये, देवाच्या गोष्टींमध्ये आपल्याला एक आनंद मिळाला पाहिजे, एक गोडी, आवड. तर मग आपोआप आपले सगळे कर्म त्याच्यासाठी होऊ लागले.
तर आसक्त कर्म करायचे म्हणजे भगवंतामध्ये आसक्त होऊन कर्म करायचं, हा भाव आहे. मनाला असं शून्य ठेवून, म्हणजे शून्यामध्ये मनाला विलीन करून कर्म करायचं नाही. काही ना काही तर कुठे ना कुठे त्याला प्रेम करावंच लागेल. भगवंताशी प्रेम करायचं आणि मग त्याच्यासाठी कर्म करायचे, याला म्हणतात कर्मयोग. आणि कर्मयोग म्हणजे काही फार मोठं, काही मोठे काम करणं असं नाहीये. छोट्या छोट्या ज्या क्रिया आहे त्या करण्या अगोदर मी देवा तुझ्यासाठी करत आहे अशी. म्हणून आपल्या दिनक्रमामध्ये आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी, गुरुपरंपरेने काय श्लोक दिलेले आहे. सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत ज्या काही रोजच्या क्रिया आपण करत आहोत त्यामध्ये देवाला जोडून मग समुद्र वसने देवी पर्वतस्तर मंडले. नुसतं आपण पलंगावरून खाली पाय ठेवत आहोत जमिनीला, त्यामुळे ते ठेवताना सुद्धा स्मरण करा. देवी पृथ्वी माता तुझ्यावर मी पाय ठेवत आहे, मला क्षमा कर. हातामध्ये भगवंताला काय, भगवंताचं आवाहन कर. हातामध्ये शक्ती आहे ही तुझीच आहे. या हाताने प्रयत्न करून, मेहनत करून मी लक्ष्मी मिळवू शकतो. कराग्रे वसते लक्ष्मी, इथेच आहे. तर पहा, उठण्याची क्रिया, स्नान करण्याची क्रिया, स्नानाच्या आधी भगवंताचं स्मरण करायचं. गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती. सामान्य पाण्याने आपण आंघोळ करतो, पण काय आवाहन करायचं. जसं आपण करतो ना, कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समास्था. पूजा करतो तेव्हा त्या कलशामध्ये सगळ्या तीर्थांचं काय आवाहन करतो, मानसिक. आणि मग ते पाणी शिंपडतं, तर सगळं द्रव्य काय होतं, पवित्र होऊन जातं. तर स्नान सुद्धा म्हणजे अशी भावना ठेवायची की मी गंगेमध्ये स्नान करते. एकाने छान सांगितलं, आता तो शॉवर घेऊन स्नान करायचं. त्यामुळे तुम्ही लोक हॉरिझॉन्टल गंगेमध्ये स्नान करतो, मी व्हर्टिकल गंगेमध्ये. तर गंगेचं आवाहन करा, यमुनेचं आवाहन करा. आता जेवणासाठी बघतो, जेवण सुद्धा कर्मयोग होऊ शकतं. सहजावन होते जाणी दे यज्ञ कर्म, वदनी कवळ घेता नाव घ्या श्री. तर हे नुसतं जेवण नाहीये, यज्ञ कर्म आहे. आता म्हणजे एकच सूत्र आहे, क्रिया अधिक भगवंत. भगवंत इज कॉमन, क्रिया बदलत आहे. तर पूर्ण दिवसभराच्या सगळ्या कर्माला आपण कर्मयोगामध्ये त्याचं रूपांतरण करू शकतो. एक डॉक्टर गेले आमच्या गुरुदेवांकडे, म्हणे मला वेळच मिळत नाही साधना करायला, काय करावं. तर गुरुदेवांनी छान उपाय सांगितला. म्हणे प्रत्येक प्रिस्क्रिप्शन तुम्ही लिहिता ना, त्याच्या शेवटी लिहा ओम नमो नारायणाय. तर आपोआप काय होईल, स्मरण होईल. प्रत्येक पेशंटच्या नंतर काय नारायण. आणि जो कोणी रोगी किंवा पेशंट आहे तो भगवंताचाच एक रूप आहे, त्याची सेवा मी करत आहे. तरी छान उपाय. एका डॉक्टरला सांगितलं, तो म्हणाला की तुमची सही पाहिजे आम्हाला. तर सही करताना गुरुदेवांनी ते फार गंमत करायची, फार विनोदी होते. वर लिहिलं त्यांनी RX लिहितात ना डॉक्टर, आणि मग खाली लिहिलं 3 श्लोक 3 वेळा 2 महिन्यासाठी. तुम्ही जर हे औषध घेतलं तर रोग तुमचा भवरोग दूर. आणि जर लक्षण कंटिन्यू राहिले तर हा डोस 3 महिने परत रिपीट करा. 3 श्लोक 3 महिने 3 वेळा. आपल्या रोजच्या जीवनामध्ये जोपर्यंत साधना होत नाही, स्मरण होत नाही, तोपर्यंत
त्याचा प्रभाव होत नाही. तर कर्मयोग म्हणजे हॉस्पिटल बांधणे किंवा काय शाळा बांधणे एवढंच नाही. तर म्हणून इथे म्हणतात तस्माद असक्त सततम कार्यम कर्म, जे जे कर्तव्य आहेत आपले रोजचे ते तुम्ही करा, चांगल्या पद्धतीने करा, समाचार पूर्ण उत्साहाने करा. महोत्साह महाबल महाशक्ती आहे ना विष्णू सहस्रनामामध्ये. कर्मयुगामध्ये उत्साह पाहिजे. देवासाठी करत आहे, देशासाठी करत आहे, धर्मासाठी करत आहे. देव म्हणजे फक्त मंदिरात नाहीये. आत्ता आपण पाहिलं शंकराचार्यांचं समाजाची सेवा म्हणजे सुद्धा कर्मयोग आहे. लोकमान्य टिळकांना जेव्हा कोणी विचारलं की आम्ही तुम्हाला कधी पाहिलं नाही की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करता, तुमचे देव कोण आहे, तुम्ही कोणाची सेवा करता? तर ते त्या व्यक्तीला गच्चीवर घेऊन गेले. तिथून त्यांनी दाखवलं. म्हणजे खाली तुला काही दिसत आहे का? तो म्हणे हो, रस्त्यावर अनेक लोक येत आहे जात आहे. म्हणजे बस हाच माझा देव आहे. यांची सेवा करणे, यांना आनंद देणे, यांच्यासाठी धडपड करणे, बस हीच पूजा आहे. म्हणून हे वाक्य खूप आपण ऐकतो, मानव सेवा माधव सेवा, जनता ही जनार्दन आहे असं म्हणतात. तर हे सगळे कर्मयोगाचे काय वेगवेगळे प्रकार आहे. कोणी जर निसर्गाची सेवा करत आहे तर त्याला सुद्धा कर्मयोग म्हणतात. कारण त्याच्यावर सुद्धा त्याग भावना आहे. नुसतं सूर्याला जर नमस्कार करत आहे तर ती सुद्धा एक सेवा आहे. तुळशीला पाणी घालत आहे ती सुद्धा एक सेवा आहे. आणि बागेमध्ये आपण जेव्हा पाणी वगैरे टाकतो किती छान वाटतं. तर मूळ ही भावना कशी आहे? आनंद देणारी आहे. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. त्यामुळे याप्रमाणे जेव्हा आपण कर्माला सजवतो, कर्माला काय डेकोरेट करतो, तर मग आपण त्या परम स्थितीकडे हळूहळू आपली काय वाटचाल होते. पण इथे एक आहे, सतत करावं लागेल. सततम. एक माळ केली राम 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 राम, रामाचं काही दर्शनच नाही झालं. पूजा केली आणि लगेच जगामध्ये सुद्धा उपलब्धी मिळवण्यासाठी किती वर्ष आपल्याला घटावं, मेहनत करावी लागते. तर सततम कार्यम कर्म समाचार. आणि जर असं तू केलं, देवाशी प्रेम ठेवून संबंध जोडून, तर इथे भगवंत खात्रीपूर्वक देव सुद्धा गॅरंटी देतो बरं का. देवाची गॅरंटी आहे. परमाप्नोती पुरुष. मी सांगतो की निश्चितच तो जो साधक आहे तो परम वस्तूला प्राप्त करेल. हे पहा, आता सिद्धांत असा आहे की कर्मयोगाच्या द्वारे आत्मसाक्षात्कार होत नाही. लक्षात घ्या, थोडं सिद्धांत सांगतो. कर्मयोग केल्याने, या समर्पण भावनेने कर्म केल्याने, भगवंताचं स्मरण केल्याने मनामधील वासना आपल्या कमी कमी होत जातात. मनाचं शुद्धीकरण होतं. मनामधील जे विकार आहे, ईर्षा, द्वेष, अभिमान, हे सगळे गळून पडतात. म्हणजे काय होतं, मन जे ज्ञान प्राप्तीसाठी तयार होतं, मनाचा निर्माण होतो. कशामुळे? या कर्मयोगामुळे. आणि जेव्हा मन अशा उच्च स्थितीवर पोहोचतं, मग आत्मचिंतनासाठी असं मन योग्य मन आहे. तर सिद्धांत असा आहे, कर्मयोगाने चित्तशुद्धी, शुद्ध चित्ताने श्रवण,
आणि श्रवण म्हणजे आत्म्याचं श्रवण, हां, जगाचं श्रवण नाही, उपनिषदांचं श्रवण. आत्मा काय, मी कोण आहे, गुरुच्या मुखातून, संतांच्या मुखातून जेव्हा आपण ऐकतो अशा शुद्ध मनाने, लक्षात घ्या, तर मग हळूहळू आपल्याला आपलं ज्ञान होतं की मी कोण आहे. ठीक आहे ना. कर्मयोग एक प्रकारची काय स्टेज तयार करतो. जसं जो शेतकरी येतो आधी काय जमीन तयार करतो, कर्मयोग जमीन तयार, आणि मग त्याच्यामध्ये बीज जर आपण पेरलं ज्ञानाचं, तर मग अंकुरण होईल. तर कर्मयोग म्हणून काय म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये. चित्तशुद्धीसाठी कर्मयोग. आणि एक लक्षात ठेवा, निष्काम कर्मयोग बरं का. कर्मयोगाने जर परत ते स्वार्थ आहे तर मग ते मन शुद्ध नाही होणार. तर निष्काम, मी फक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी करत आहे, जर अशा भावनेने केल्याने मनामधील जे दोष आहे ते निघून जातात. त्याला म्हणतात मल विक्षेप. आणि 3 दोष सांगितलेले, सांगा जरा. मल विक्षेप, आवरण, असे 3 आहे. मल विक्षेप कर्म आणखी उपासनेच्या द्वारे जातात, आणि आवरण नावाचं जे दोष आहे ते ज्ञानाने, विचाराने. तर एकदा मी तयार झालो की मग श्रवण, मनन, निधिध्यासन, मग त्याला सद्गुरू उपदेश करतात की तू शरीर नाही मन आहे, शरीर नाही मन नाही, तो आत्मचैतन्य आहे, आणि त्या चैतन्यामध्येच आनंद आहे, तृप्ती आहे, शांती आहे. आणि मग जेव्हा त्याला साक्षात्कार होतो, मग तेव्हा तो म्हणतो यस्वात्मरतिरेवस्य आत्मतृप्तश्च मन. तसा क्रम आहे. गुरुदेव उदाहरण द्यायचे, चिन्मयानंदजी महाराज म्हणे, विमान उडतं नाही तर एकदम टेक ऑफ नाही करत. विमानाला आधी त्या पट्टीवर काय म्हणतात, धावपट्टी, त्याच्यावर जेव्हा ते धावतं आणि एक मोमेंटम, एक वेग ज्याला प्राप्त करतात, मग ते उडू शकतं. तर ते म्हणतात कर्मयोग, उपासना त्या पट्टीवर धावण्याप्रमाणे, आणि ज्ञान वर. तर इथे सुद्धा भगवंतांनी संकेत केला, तस्माद असक्त. असं केलं तर असक्तो हि आचरण कर्म परमाप्नोति पुरुष. इथे पुरुष म्हणजे फक्त पुरुष नाही, नाही तर स्त्री मुक्ती आंदोलन. सगळीकडे पुरुष 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 प्रधान समाज आहे. पुरुष इन्क्लूड्स स्त्री सुद्धा. आता इंग्रजीमध्ये सुद्धा मॅन मॅन शब्द वापरतात, पण मॅन मध्ये वुमन सुद्धा. अशा वुमन शब्द असा त्याच्यात मॅन आलो. मॅन कॅनॉट लिव्ह, आता असं काही वाक्य, तर मॅन म्हणजे वुमन असतो. तर त्याचप्रमाणे मानव, पुरुष, पुरुष पुरुष शब्द आलेला आहे. पुरुष म्हणजे सगळे जीव. परमाप्नोति पुरुष. शंकराचार्य लिहितात सत्वशुद्धीद्वारेण परमाप्नोति. चित्तशुद्धी त्याची होते ईश्वरार्थ कर्म केल्याने, बस मग तो सिद्ध होतो. अच्छा, आता इथे अर्जुनाच्या मनात प्रश्न आला की देवा जरा उदाहरण तुम्ही द्या मला. आणि आज योगावर शंकराचार्यांचा पण फिल्म पाहिलं, ते स्वतःच एक काय उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद उदाहरण आहे, स्वामी चिन्मयानंदजी महाराज ते उदाहरण आहे. शंकराचार्य स्वतः आद्य शंकराचार्य उत्तर पासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पूर्ण भारतामध्ये त्यांनी परिक्रमा, मठ, मंदिर याची स्थापना केली.
जागोजागी शास्त्रार्थ करून त्यांनी आपलं वैदिक धर्म लोकांना समजलं. तसं त्यांना काही गरज नव्हती, ते तर काय सिद्ध होते, हिमालयामध्ये बसू शकत होते. पण समाज जागरण, धर्म जागरण तर स्वतः शंकराचार्य. तर इथे भगवंताला अर्जुनाने विचारलं की कोणी उदाहरण आहे का? उदाहरणाची गरज का आहे? जर दृष्टांत नसेल तर सिद्धांत नुसतं पुस्तकीय होऊन जाईल. पुस्तकामध्ये आहे पण वास्तविक ऍक्च्युअल जी समाजामध्ये काहीच नाही. मग काय फायदा? आणि आजकालचे तरुण मुलं लगेच जातात, उदाहरण द्या, तर्काने सिद्ध करा. कोणी असं आचरणात आणलंय का? तर इथे भगवान कृष्ण उदाहरण देतात. पाहू 20व्या श्लोकामध्ये, कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. म्हणे तुला उदाहरण पाहिजे तर म्हणे हा ऐक उदाहरण. आणि ते उदाहरण म्हणजे एका राजाचं दिलं आहे. कोणी ऋषी मुनी तपस्वी याचं उदाहरण नाही दिलंय, कारण की ऐकणारा कोण आहे? अर्जुन. आणि अर्जुन एका राज परिवारातला आहे. तर म्हणे पहा, अशा कुटुंबामध्ये जर कोणी जन्म घेतलाय तो सुद्धा कर्मयोग करू शकतो. कर्मयोगी म्हणजे हिमालयामध्ये राहूनच होऊ शकतं असं नाही, किंवा ज्यांनी घराचा त्याग केला असा नाही. म्हणजे कोण आहे? तो म्हणे कर्मणा एव ही संसिद्धिम आस्थिता जनकादयः. जनकादय, जनक आदी असे अनेक राजे झाले. त्यांनी कर्मणा एव, कर्माच्या द्वारेच काय संसिद्धिम आस्थिता, सिद्धीला प्राप्त केलं. संसिद्धी म्हणजे भाष्यकार येतात मोक्षम गंतु, मोक्षाची प्राप्ती केली. आता ज्या अवस्थेचं वर्णन मी केलं त्या अवस्थेपर्यंत ते पोहोचले. साधन काय? कर्मणा. आता एक कर्म नावाचं असं साधन आहे, ते देवाने सगळ्यांना दिलेलं आहे. साधन दोन प्रकारचे असतात, एक बाह्य साधन, एक आंतरिक साधन. जर इथे असं म्हटलं असतं धनेन एव संसिद्धिम, तर म्हणजे गरीब लोक आहे ते मिळवू शकले नसते. बाह्य साधन अनेक आहे, वस्तू आहे, कॉन्टॅक्ट आहे, आणि कॉन्टॅक्टचं एक काम होतं, संपर्क, कोणी मित्र आहे, इतर लोक आहे, हे बाह्य साधन आहे. पण अध्यात्मामध्ये काय सांगितलंय? तुमच्याकडे देवाने जे साधनं दिलेले त्याचाच उपयोग करा. शरीराने कर्मयोग करा, मनाने भक्तियोग करा, बुद्धीने ज्ञानयोग करा, वाणीने जप करा. तर बाह्य साधनाची गरजच नाही. तर इथे म्हणतात कर्मणा एव, कर्माच्या द्वारेच या मोठ्या मोठे हे जे राजे, क्षत्रिय हा विद्वांस, क्षत्रिय राजे लोक झाले, त्यांनी काय सिद्धीला प्राप्त केलं. अच्छा, आता गीतेमध्ये सिद्धी हा शब्द अनेक वेळा आलेला आहे. पण सिद्धी म्हणजे जो एक रूढी अर्थ आहे, रूढ अर्थ. सिद्धी म्हणजे काय? चमत्कार. तो अर्थ इथे घ्यायचा नाही. सिद्धी म्हणजे अणिमा, लगिमा, गरिमान, लहान होणं, मोठं होणं, दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे जाणणं. पण एकाला ती सिद्धी मिळाली, तो देवाला म्हणाला परत घेऊन घ्या,
कारण आतापर्यंत एकाच मनाबरोबर मला राहावं लागतं. आता जो येतो त्याचं मन दिसत आहे, फार कठीण होत आहे. म्हणून मी ही सिद्धी रिटर्न करतो. सिद्धी आहे. शरीर जर मोठं झालं तर ज्याला सिद्धी असेल तो काय करायला लगेच लहान. आपल्याला सिद्धी नाही, ते वाढतच जातं. लोक किती पैसा खर्च करतात, पण सिद्धी असेल तर लगेच. आम्ही नेहमी सांगतो की आपल्याकडे एक सिद्धी आहे. शरीराला लहान मोठं नाही करू शकत, पण आपल्या फोटोला खूप मोठं लहान करतात. मोठमोठाले होर्डिंग्स. आता निवडणुकीची वेळ आहे, ते कार्य करते लोक त्यांचे खूप मोठे मोठे फोटो. तर एकाने सांगितलं कर्ताचा फोटो तर खूप मोठा आहे, पण कार्य कुठे दिसत नाही. नाव आहे कार्य करता, करताच एवढा मोठा दिसतो. कम्प्युटरची सिद्धी आहे चित्राला मोठं लहान, टेक्नॉलॉजी. तर इथे संसिद्धी म्हणजे चित्तशुद्धी. सिद्धी शब्द शुद्धीच्या अर्थ. जसं एक तुम्ही ऐकलं असेल, एक मंत्र आहे, आहार शुद्धौ सत्वशुद्धी. आहार जर आपण चांगला घेतला, सात्विक आहार, तर सत्वशुद्धी होईल. आता सत्व म्हणजे काय? अंतःकरण. तर शब्द एकच असतो म्हणजे ते अर्थ वेगवेगळे असतात. तर सिद्धी म्हणजे शुद्धी, हे झालं. तर मनशुद्धी, कर्मणा आहे. अच्छा, मन आपलं शुद्ध झालं याचं लक्षण काय आहे? हे सुद्धा समजलं पाहिजे. मी कर्मयोग करत आहे, पण आता ते बरोबर मी करत आहे की नाही याचं परीक्षण कसं, तपासणी कशी? तर म्हणे तुमचं चित्त शुद्ध झालं का? तर म्हणे आता तुम्ही सांगा शुद्ध चित्ताचं लक्षण काय आहे की? तर शास्त्रांमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये त्याचा अर्थ असा आहे, शुद्ध मन म्हणजे शांत मन. जेवढं मन शुद्ध होत जातं तेवढं मनामध्ये शांती. आणि आपण पाहतो जेव्हा काही चांगलं काम करतो तर चांगलं काम केल्याबरोबरच मनाला शांती मिळते, मनात शांती. आणि याच्या उलट जर गडबड काही केलं, आपण खोटच बोललो तर मनामध्ये कुरकुर लागते ना, विक्षेप, मनस्ताप होतो. अरे मी क्रोध आला, राग आला, तर त्याच्यानंतर मनाची स्थिती काय होते? तर कर्मजन्य वृत्ती, कर्मजन्य वृत्ती म्हणतात. तर चांगलं कर्म केलं तर त्या कर्मामुळे जी वृत्ती उत्पन्न होईल ती चांगली. पूजा केल्यानंतर एक आनंदाची वृत्ती माझ्यामध्ये उत्पन्न झाली, तर ती पूजा बरोबर झाली. तर कर्मयोग केल्यानंतर जर मनात शांती, अभिमान माझा जर कमी झाला तर समजायचं की कर्मयोग मी बरोबर केला. अपेक्षा कमी झाली. पण जेव्हा अभिमानाने माणूस काम करतो तेव्हा त्याची इच्छा असते की सगळ्या लोकांना समजलं पाहिजे की मी हे काम केलं. अहंकारपूर्वक जेव्हा आपण काम करतो त्याच्यामध्ये प्रदर्शनाची वृत्ती असते. माझा फोटो आला पाहिजे, माझं नाव आलं पाहिजे. तर मी कर्म केल्यानंतर जर अपेक्षा करत आहे म्हणजे थोडस त्याच्या, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही सगळं काम केलं पण कोणीच तुमची तारीफ केली नाही, स्तुती केली नाही, आणि मला जर वाईट वाटत आहे म्हणजे ते जे कर्म होतं ना ते स्वार्थासाठी. मला एक अपेक्षा होती की काय लोक स्तुती करतील. अरे देवानी आपल्या डायरीमध्ये नोट केलं आहे, लोकांनी केले की नाही, ईश्वर भेटते. तर कर्मयोगानंतर मन हलकं वाटतं. आजचा दिवस चांगला गेला, आज काही वेगळं मी केलं, याला म्हणतात शुद्ध. कर्मयोग केल्यानंतर अजून मला काय ईर्षा, द्वेष,
तर म्हणजे चुकी. भागवतामध्ये सांगितलंय, न उत्पादयेत यदि रतिम श्रम एव हि केवलम. म्हणे कर्म केल्यानंतर देवाविषयी प्रेम रती उत्पन्न झाली नाही तर नुसती मी मजुरी केली असं समजा. तर आपल्याच अंतःकरणाची तपासणी आपण केली पाहिजे, चित्तशुद्ध. तर जनकादी जेवढे ऋषी लोक राजे लोक झाले त्यांनी आपल्या मनाला सजवलं, मनाला शांत केलं कर्मयोगाच्या. जनकादय आस्थिताम, आस्थिता शब्दाचा अर्थ आहे प्रवृत्ताम. जगामध्ये ते प्रवृत्त झाले, त्यांनी कर्म केले, आणखीन उच्च भावना ठेव. आता इथे उदाहरण दिलंय जनकादय. आता जनक महाराज म्हणजे कोण? सगळ्यांना माहिती आहे, सीता मातेचे, सीतेचे वडील जनक. त्यांचं एक नाव आहे विदेहराज. विदेहराज म्हणजे विगत देहाभिमान यस्मा, ज्यांच्या जीवनामध्ये देहाभिमान नाही आहे, देहोहम ही वृत्ती संपलेली आहे. उच्च कोटीचे साधक आहे, सिद्धच आहे खरं म्हणजे विदेह भावनेमध्ये. त्यांचं वर्णन आलेलं आहे रामायणामध्ये की जेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन केलं, किती कॉन्फिडन्स आहे त्यांना आपल्या मनावर. ते काय म्हणतात की यांच्याकडे बघून माझी दृष्टी एकदम स्थिर झाली आहे, इकडे तिकडे पाहण्याची इच्छा होत नाही, असं वाटतं यांनाच बस पाहत राहा. आणि ते म्हणतात माझं मन फक्त ब्रह्मतत्वामध्येच एकाग्र होतं, स्थिर होतं. असं म्हणतात सहज विराग रूप मन मोरा. माझं मन कसं विराग रूप आहे, इकडे तिकडे मन जातच नाही. कुठे मन टिकतं? देवावर. जर रामावर माझी दृष्टी स्थिर झालेली आहे याचा अर्थ राम ब्रह्म असायला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे की माझं दृष्टी किंवा मन इकडे तिकडे जातच नाही. जर कुठे जाते तर कुठे जाते? ब्रह्म. तर इथेच इथून हालत नाही माझी दृष्टी, म्हणजे हे कोण असायला पाहिजे? ब्रह्म. असं ते असे जनक महाराज, याज्ञवल्क ऋषींनी त्यांना ज्ञान दिले. आणि असं म्हणतात की अनेक ऋषीमुनी लोक सुद्धा ते उपदेश ऐकायला यायचे, जनक महाराज सुद्धा बसायचे. पण असं व्हायचं की जेव्हा जनक महाराज यायचे तेव्हाच याज्ञवल्क ऋषी प्रवचन सुरू करायचे. तर काही साधकांनी तक्रार केली किंवा त्यांच्या मनामध्ये असं आलं की हे आमचे आचार्यजी गुरुजी या राजेच्या अधीन आहे, राजा आल्यावर मग उपदेश करतात, आम्ही आलेलो ना, पण हे यांचे जणू काही गुलाम आहे किंवा अधीन आहे. आता याज्ञवल्क ऋषींना ते कळलं की लोकांच्या मनामध्ये अशीही होती. लोकांना माहिती नाही की जनक महाराजांची स्थिती किती उच्च आहे. तर अशी त्यांनी एक लीला केली. गोष्ट तुम्हाला माहित असेल, पूर्ण त्या मिथिला नगरीमध्ये एकदम आग लागली, आग. आणि कोणी तिथे येऊन सूचना दिली, प्रवचन चालू होतं तिथे, अरे मिथिला नगरीमध्ये आग लागली, आग लागली. तर जेवढे इतर जे श्रोते लोक होते ते पळाले आणि ते सगळे पेक्षा विरक्त होते बरं का, लंगोटी घातले. नुसती छोटी एक झोपडी होती, काही नव्हतं त्यांच्याकडे, एक ब्लँक कांबळ म्हणतात, आणखी एक काय कमंड, जास्त काही नव्हतं. सगळे पळाले त्याच्यासाठी. आश्चर्य, जनक महाराज तिथेच बसले आहे. कोणीतरी येऊन सूचना दिली, आग राजमहालापर्यंत येऊन पोहोचली. तरी जनक महाराज म्हणतात तुम्ही भाषण सुरू ठेवा, उपदेश सुरू ठेवा. उठले. थोड्या वेळानंतर अगदी शांत झाला.
सगळेजण येऊन परत बसले आणि सगळ्यांनी पाहिलं की महाराज उठलेच नाही. म्हणून हे कसं काय, तर एक प्रसिद्ध वाक्य आहे, मिथिलायाम प्रदिप्तायाम नमे किंचित दह्यते. जनक महाराज म्हणतात मिथिलाला जर आग लागली तर त्याच्याद्वारे मी कधीच जळू शकत नाही, माझा काहीच नुकसान होणार नाही. विरक्ती किती आहे. जेव्हा असं त्यांचं उत्तर ऐकलं तेव्हा सगळ्या लोकांना कळलं की महाराज आल्यावर मग उपदेश ते का. तर ही घटना सांगण्याचा अर्थ काय, इतक्या उच्च स्तरावर ते होते. म्हणून तुलसीदासजी आपल्या रामायणामध्ये सांगतात की जनक महाराजांनी भोगामध्ये योगाला लपवून ठेवलं होतं. लांबून कसं दिसतं, दुरून कसं दिसतं, हे राजे आहे, सिंहासनावर बसता, एवढे भोग भोगत आहे, पण खरे म्हणजे आतून ते योगी होते, बाहेरून दिसत आहे भोग. तर असे जनकादय उदाहरण दिले. अर्जुनाला पटलं, हा हे चांगलं उदाहरण आहे. आणि जर तुम्ही भागवत वगैरे इतर पुराण तुम्ही वाचले तर इक्ष्वाकू वंशामध्ये जेवढे राजे झाले त्यांचं वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकापेक्षा एक मोठे राजे झाले, एकापेक्षा एक कर्मयोगी, पराक्रमी, साधक, दानवीर, धर्मवीर. गीतेमध्ये भगवान कृष्ण उल्लेख करतात ना, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनु इक्ष्वा कवे ब्रवी. मनु आहे, इक्ष्वाकू आहे, मग एक खटवांग राजा झाले. 2 तासामध्ये त्यांनी समाधी लावून भगवंताची प्राप्ती. तर राजे म्हणजे फक्त भोगी आहे असं नका समजू. त्यानंतर रघु राजा आहे, रघु, अज, दिलीप सगळे राजे झाले. अंशुमान, भगीरथ, मानधाता, इक्ष्वाकू वंशामध्ये एकापेक्षा एक. भागवतामध्ये तर जेवढे राजांचं वर्णन आहे जेवढे सगळे ते काय 60 नंतर राजपाट सोडून कुठे गेले, जंगलामध्ये. असं म्हणतात की नातवाचा चेहरा पाहिल्याबरोबर घर सोडलं पाहिजे. नाही स्वामीजी त्यांच्यानंतर अजून अडकतो माणूस. तर असे हे मोठे मोठे साधक लोक झालेले आहेत. अंबरीश राजांचं वर्णन आहे. अंबरीश ते तर एवढे मोठे उपासक होते की त्यांच्या रक्षणासाठी भगवान नारायणांनी सुदर्शन चक्राला त्याची ड्युटी लावली होती. अंबरीश रंतीदेव. तशा आदय म्हणजे सगळे आहे. जनकादय फक्त जे तपस्वी आहे किंवा हिमालयात राहणारे तेच सिद्ध नाही आहे, तर इतर लोक सुद्धा. तर असे हे जनकादी ऋषींनी कर्मयोगाच्या द्वारेच अशी मोठं पद किंवा स्थिती प्राप्त केली. आणखीन त्यांचं जीवन कसं होतं, लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. या सगळ्या लोकांनी काय केलं, लोकसंग्रह केला. आता कर्मयोगाचा एक स्वरूप म्हणजे काय, लोकसंग्रह. लोकसंग्रह म्हणजे धनसंग्रह नाही बरं का. धनसंग्रह सगळ्यांना माहिती आहे, मोहीम राबवतात ना धनसंग्रह. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा संग्रह हाही अर्थ नाही आहे, गर्दी गोळा करणे. लोकसंग्रहाचा अर्थ शंकराचार्यांनी खूप छान सांगितला, लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम लोकसंग्रह. उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम, लोकांची जी वाटचाल आहे जगण्याची ती चुकीच्या दिशेकडे चालली आहे, त्याला परत वाईट मार्गापासून परावृत्त करून चांगल्या मार्गावर नेणं, याला म्हणतात लोक.
उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम. आणि आता अनेक समाजसेवी संस्था आहेत, ते ड्रग्स वगैरेच्या विरुद्ध काम करतात. रिहॅबिलिटेशन सेंटर, मराठीत काय म्हणतात, व्यसनमुक्त, ते उन्मार्ग चुकीच्या मार्गाला चालले आहे. त्यामुळे लोकसंग्रह या लोकांनी केला. लोकांना एक मार्गदर्शन, कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, असं जर कोणी करत असेल तर म्हणे हा कर्मयोग आहे. तर जनकादी ऋषींनी स्वतः एक उदाहरण प्रस्तुत आणि हे समाजाचं काय मार्गदर्शन केलं. तर अर्जुना, तू सुद्धा लोकसंग्रह कर. जर तू स्वतः तिथून पळून गेला तर सगळे योद्धा लोक सुद्धा पळून जातील. म्हणून जरा लोकसंग्रहाकडे पाहून सुद्धा तुला कर्म केलं पाहिजे. तर उदाहरण दिलं. आता पुढचा श्लोक तर सगळ्यांनी पाठ केला पाहिजे. म्हणजे पूर्ण अध्याय पाठ केला तर फारच छान आहे. पण पुढचा जो श्लोक आहे तो एकदम सगळ्यांसाठी. इथे भगवान कृष्ण काय म्हणतात की अरे अर्जुना, जगामध्ये असा नियम आहे की मोठे लोक जसं करतात ना त्याचंच अनुकरण दुसरे लोक करतात. म्हणून तुझ्याकडे सगळ्यांची दृष्टी आहे, समाजामध्ये तुझं एक नाव आहे, तुझी एक पोझिशन आहे, तुझी जबाबदारी फार मोठी आहे. जर तू इथून परावृत्त झाला तर पूर्ण समाजच काय आळशी होईल, परावृत्त होईल, पलायन करेल. म्हणून श्रेष्ठ माणूस जो आहे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तर पहा, हा श्लोक आजच्या काळामध्ये सुद्धा तेवढाच गरजेचा आहे, जरुरी आहे. काय म्हणतो पहा, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः. एकदा परत म्हणू, यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. गुरुदेव सुद्धा स्वामी चिन्मयानंद महाराज हा जेव्हा श्लोक शिकवायचे 3-3 वेळा रिपीट करायला सांगायचे. पाठ करा, पाठ करा. आणि एवढं काय याच्यामध्ये अर्थ पहा तर तुम्हाला काय इथे म्हणतात, यद यद श्रेष्ठ आचरती. म्हणजे जे श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म करतात, श्रेष्ठ पुरुष जो जो जे जे काही करत आहे, इतरो जनाः कुरुते, इतर लोक सुद्धा तेच करतात, त्याला फॉलो करतात, अनुकरण, अनुसरण, एकदम साधारण सुद्धा नक्कल करतात. त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करतात. श्रेष्ठ माणूस जसा आहे त्याच्याप्रमाणे. इतरो जनाः प्रमाणम कुरुते. प्रमाणम कुरुते म्हणजे त्या श्रेष्ठ माणसाला ते आदर्श ठेवतात. आणि हा बोलत आहे ना तर मी सुद्धा बोलतो, हा करत आहे तर मी सुद्धा करतो. लोक तद अनुवर्तते. आदर्श तो ठेवतो साधक आणि त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे अर्जुनाला उद्देशून जरी त्यांनी म्हटलंय, पण पूर्ण समाजासाठी. हे पहा, जगामध्ये अनेक लोक आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये कोणीतरी एक व्यक्ती आहे, तिला ती काय मानते, ही श्रेष्ठ आहे, आदर्श आहे.
आहे की नाही, सगळ्यांच्या मनामध्ये आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे जे गुरु लोक असतात ते त्यांचे श्रेष्ठ असतात आणि मग ते जसं गातात शिष्य लोक सुद्धा तसंच गाण्याचा प्रयत्न करतात. आणि अनेक वेळा त्या शिष्याचं गाणं ऐकून लोकांना लगेच लक्षात येतं की यांचा किराणा घराणा आहे, जयपूर घराणा आहे, मेवाती घराणा आहे. अरे हे तर एकदम पंडित भीमसेन जोशींचे शिष्य वाटत आहे, कारण अगदी तसंच. तर त्यांच्यासाठी भीमसेन जोशी काय झाले, प्रमाण श्रेष्ठ. जितेंद्राविषयी काय झाले, श्रेष्ठ. तर अनुवर्तत आहे. हे तरुण मंडळी जे आहे ज्यांना सिनेमाचा फार नाद आहे, तर नट नट्याचे त्यांच्यासाठी काय श्रेष्ठ. तेव्हा त्यांची कॉपी करतात की नाही, तशीच हेअरस्टाईल, तसंच ड्रेस, तसंच बोल्डर सांग. आता गंमत आहे, घरचे लोक जेव्हा म्हणतात की मुंडन करा, केस वगैरे काढा, नाही का, पण एखादा हिरो जर त्यांनी केलं ना, पूर्ण सगळे लोक करतात की नाही, कारण त्यांच्यासाठी काय ते मानदंड आहे, प्रमाण आहे, श्रेष्ठ आहे, आदर्श आहे. त्यांची तशी स्टाईल आहे, शैली बोलण्याची, वेश पोशाख वगैरे. खेळाचा क्षेत्र, कोणतं क्षेत्र घेऊ, प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्या माणसांची एकामध्ये एक आदरबुद्धी आहे, श्रेष्ठ. सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. आता घरी जे लहान पोरं असतात ना, मुलं, त्यांच्यासाठी आई वडील म्हणजे आदर्श. अगदी लहान पोरं मोठे झाल्यावर मग गडबड होतो. त्यांना काय वाटतं, आई वडील ते सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. त्यांना वाटतं आमच्या वडिलांना सगळं काही येतं. असं असतं काय लहान पोरांचं आहे, त्यामुळे माझे बाबा काहीही करू शकतात. मोठं झाल्यावर मग दुसरं चित्र समोर येतं. पण लहानपणी तर असंच असतं. आदर्श कोण, एक त्याला एक आधार असतो, आहे ना, बाबा बरोबर, आई बरोबर आहे, त्याप्रमाणेच. म्हणून लक्षात घ्या, पोरांवर जर संस्कार करायचे असतील तर आईवडिलांनी आपल्या वर्तणुकीकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण एक वृत्ती अशी असते की पोरं जे आहे ते अनुकरणशील असतात, उपदेशाने शिकत नाही. कशाने शिकतात, अनुकरण. तेच लिहिलंय, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव ऐकव. लहान पोरं खेळ खेळत होते, आपण घर घर खेळतो. जी बहीण आहे तेवढे मी स्वयंपाक करते, मी आईची भूमिका करते. दुसरा भाऊ आहे तो काय वडिलांची भूमिका करते. आता वडील जसं करतात तसं तो करत आहे. खुर्चीवर बसला आहे, पेन्सिल अशी इथे लावलेली आहे आणि असं बोटात तोंडात, म्हणे मी तू बाबा आहे. आता तो रोज हेच पाहतो ना. उदाहरण आहे, पण यद्यद आचरती श्रेष्ठ. म्हणून आमचे गुरुदेव म्हणायचे इंग्रजीमध्ये की व्हॅल्यूज कांट बी टॉट, दे कॅन बी कॉट. जे संस्कार आहे ना ते शिकवण्याने येत नाही, वर्तन केल्याने. दे रिसीव, दे सी अँड देन दे फॉलो. म्हणून समाजामध्ये जेवढे लीडर लोक आहे, नेते आहे, पुढारी आहे, लोकांची दृष्टी ज्यांच्यावर आहे, जर त्यांनी आपलं आचरण ठीक ठेवलं तर समाज आपोआप बदलेल. तर घरामध्ये आई वडील नायक आहे, की नाही, संस्थेमध्ये अध्यक्ष आहे, राजकारणामध्ये जे कोणी नेते आहे, ज्यांच्या जवळ सत्ता आहे,
म्हणून काय संस्कृत वाक्य आहे ना, यथा राजा तथा प्रजा. पण आमचे स्वामी सांगतात उलट सुद्धा बरोबर आहे. उलट यथा प्रजा, राजा तुम्ही कोण निवडून आणणार, कोण कशावर अवलंबून, जनता कशी, प्रजा कशी. जर प्रजा चांगली असेल तर राजा चांगला आहे, आणि उलटही आहे, राजा जर चांगला असेल तर यथा राजा तथा प्रजा. हे प्रत्येक स्तरावर हा नियम आहे ना, यद्यद आचरती श्रेष्ठ. ऑफिसमध्ये जर बॉस वेळेवर येत आहे तर आपोआप सगळे लोक सुद्धा शिस्तीबद्ध येतील. शिक्षक जर खरं बोलत आहे, प्रामाणिक आहे, तर सगळे विद्यार्थी सुद्धा तसे प्रभाव खूप होतो. एक उदाहरण, मी जर खोटं बोलत आहे आणि जर सगळ्यांनी खरं बोललं पाहिजे, अरे तुम्ही तर खोटं बोलत. लहान पोरांनी टीव्ही पाहायला नाही पाहिजे म्हणजे मोठ्या लोकांनी पाहायला पाहिजे. आपण मोठ्या लहानांवर काय हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, आणि त्यांच्यासमोर ते सगळं करत आहे. तर हाऊ इफेक्टिव्ह इट विल बी. एकदा एक वडील होते, गंमत आहे, 2-4 पोरं आहे. आणखी ते वडील म्हणाले की जरा पाहू कोण किती खोटं बोलतो, जो चांगलं खोटं बोलून दाखवेल त्याला मी बक्षीस दिले. आता ते सगळे पोरं खोटं बोलले. वडिलांना आश्चर्य झाल्यावर, इतकं तुम्ही खोटं बोलला? ते वडील म्हणाले की जेव्हा मी तुमच्या वयाचा होतो तेव्हा कधी खोटं बोललो नाही. तर ते पोरं म्हणाले बक्षीस तुम्हाला मिळालं पाहिजे. अरे आम्ही पाहिलंय अनेक वेळा तुम्ही गडबड बोलता, आणखी काय सांगता. मुलं लगेच पकडतात बरं का ऐकून. तर इतरो जनाः, मोठ्या लोकांवर सगळ्यांची नजर असते, त्याप्रमाणे सगळे लोक आचरण करतात. आहे की नाही हा श्लोक सगळ्यांच्या कामाचा. समाजाला बदलायचं आहे तर पुढारी लोकांना बदलावं. कोणी टीमला जर चांगलं बनवायचं आहे तर टीमचा कॅप्टन अधिक शिस्तबद्ध असायला. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते. प्रमाण म्हणजे काय? आमच्या या आदर्श पुरुषांनी असं केलंय तर हे काय प्रमाण आहे. प्रमाण शब्दाचा तसा अर्थ पुरावा असतो, पण इथे प्रमाण म्हणजे एक मापदंड आहे, एक यार्डस्टिक, एक मानक ज्याला म्हणतात. त्यांनी असं केलंय म्हणून आम्ही असं करू. आदर्श आहे. तेव्हा आदर्श शब्दाचा एक अर्थ असतो आरसा. आदर्श म्हणजे काय? आरसा. आरशामध्ये आपण पाहतो की नाही, काही माती लागली आहे, काही घाण आहे, स्वच्छ आहे, परत परत आपण आरसा पाहतो. त्याचप्रमाणे परत परत आपण आपला जो आदर्श आहे त्याच्याशी मन मिळून पाहिजे. तो असं करत होता, मी असं करत आहे का? रामाला आदर्श पुरुष का म्हणते? मर्यादा पुरुषोत्तम. त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढे सद्गुण आहे ते आपल्यामध्ये आहे का? परत परत पहा. मर्त्यावतार, मर्त्य शिक्षणार्थ, साधुवाद निकषणाय. भागवतामध्ये रामाचं वर्णन आहे. राम कोण आहे म्हणजे निकष म्हणतात ना, कसोटी. त्याच्याशी तुलना करून मग आपण पाहिजे. रामाने जेवढं धर्माचं आचरण केलं आपण त्याच्या तुलनेमध्ये किती करत आहोत. जोपर्यंत एक रोल मॉडेल आदर्श राहणार नाही समोर, तोपर्यंत प्रेरणाच मिळणार नाही. सध्या तरुणांसाठी एक आहे कमतरता की चांगले लोकच नाहीये ज्यांच्याकडे बघून काय त्यांना प्रेरणा. स्वातंत्र्याच्या आधी एकापेक्षा एक आदर्श होते आणि त्यांच्याकडे बघूनच लोकांनी घर सोडले, नोकरी सोडली, सगळं काय. तर समाजाला चांगल्या दिशेमध्ये न्यायचं असेल तर असे श्रेष्ठ पुरुष. अच्छा, आणि ती व्यक्ती श्रेष्ठ का झाली हे सुद्धा माहीत असायला पाहिजे. मग
जे फॉलो करणारे लोक ते सुद्धा तसं आचरण करतील. हे बा, लहान पोरांना काय वाटतं, कोणी व्यक्ती मोठी काय तर म्हणे हिच्याकडे कार आहे ना म्हणून मोठी, किंवा ड्रेस एकदम फार महाग आहे म्हणून ही मोठी. हे चुकीचं आहे. त्यांनी काहीतरी केलंय, त्याच्याद्वारे त्यांनी ते मिळवलंय. की नाही काय केलं त्याच्यामुळे ते मोठे झाले, त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे. त्यांनी केस मोठं म्हणत म्हणजे काय, केस वाढवणं. तुम्ही सुद्धा केस वाढवतो, त्यांनी बघा. अनुकरण कशाचं करायचं आहे हे बघायला पाहिजे. कशामुळे ती व्यक्ती श्रेष्ठ झाली. तर इथे अर्जुनाला म्हणतात की तू सुद्धा लोकांच्या दृष्टीमध्ये काय श्रेष्ठ, म्हणून तू सुद्धा काय चांगलं आचरण कर. आहे ना श्लोक, पाठ करून घ्या. यद यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरो जन सयत् प्रमाणं करुते कुरुते लोकस्तदनुवर्तते. आणखीन आता देव स्वतःचं उदाहरण देत आहे की पहा, आता माझ्याकडे बघा. अर्जुना लोकांच्या दृष्टीने मी देव आहे, मी मोठा आहे, मी पूजनीय आहे. आता देव म्हणतो की मला खरं म्हणजे काही कर्तव्य नाही आहे, मी नित्यमुक्त आहे, तरी पण मी सतत काम करत राहतो. काम म्हणजे जर मी आळशी झालो तर लोक म्हणतील तुमचा देवच आळशी, तेव्हा आम्ही कशाला काम करतो. म्हणून बा, देवाला आपली रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी माहीत आहे. म्हणून तो काय म्हणतो, हा श्लोक आपण वाचू, उद्या पाहू. न मे पार्थास्ति कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि न मे पार्थास्ति कर्तव्यम् नानवाप्तमवाप्तव्यम् वर्त एव च कर्मणि. अर्जुना म्हणतात, हे पार्थ, त्रिषु लोकेषु किंचन अपि कर्तव्यम न मे अस्ति. या त्रिलोकामध्ये मला काही कर्तव्य नाहीये. कारण काल मी सांगितलं होतं, प्राप्तव्य असेल तर कर्तव्य. आता मला काही मिळवायचंच नाहीये. मी ईश्वर आहे, सर्वज्ञ, सर्वशक्ती, सगळ्या जगाचं कारण आहे. आता मला आणखी काय मिळवायचं आहे. तर म्हणे मी असं असून सुद्धा वर्त एवच कर्म, मी करत राहतो. न अनवाप्तव्यम अवाप्तव्यम. अनवाप्तव्यम काही नाहीये माझ्यासाठी, काही मिळालेलं नाहीये असं नाहीये, सर्व काही मला मिळालं आहे. तरी मी कर्म करतो. का? मी एक उदाहरण प्रस्तुत करतो, आदर्श. कारण मी जेव्हा करेन तर लोक सुद्धा काय फॉलो करतात, आहे की नाही. म्हणून अनेक वेळा आपण करतो, पोरं शिकतील म्हणून आपण शिकतो किंवा आपण करतो, आपल्याला पण मदत होतं. अनेक वेळा मोठ्या लोकांना तसं करावं लागतं. आता आम्ही पाहिलंय मोठे मोठे शंकराचार्य लोक, ते तर मुक्त आहे पण ते पूजा करत आहे 8-8 तास, 6-6 तास. अरे हे एवढे मोठे जर असून पूजा करतायत, आपल्याला सुद्धा केली पाहिजे. चिन्मयानंदांना यायला पाहिजे. अभ्यास करत आहे, अरे म्हटलं हे एक सिद्ध पूर्ण अभ्यास करत आहे, त्यांना पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली. म्हणून इथे देवाने स्वतःच उदाहरण दिलं, वर्त एव च. उद्या आपण पाहू. आता उद्या आपला या ज्ञान यज्ञाचा शेवटचा दिवस आहे. पण आता श्लोक आपले 20 झाले, 20. उद्या 2-3 श्लोक अजून होते. तर उरलेले श्लोक आपण पुढच्या महिन्यात घेऊ. पुढच्या महिन्यात इथेच परत भेटू. तारखा मी उद्या सांगितल्या. तारखा जर तुम्हाला म्हणजे काय
तारखेबद्दल सूचना पाहिजे तर उद्या यावं लागेल. सस्पेन्स आहे, सस्पेन्स. उद्या सांगेल, वेळ आणखीन आहे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये हा 3रा अध्याय पूर्ण होईल आणि मग 4था अध्याय सुरू. ठीक आहे. हरिओम. 3रा अध्यायाची पुस्तकामध्ये आपल्याला कमी पडले होते, आज आता उपलब्ध झालेले आहे. तुम्ही स्टॉलला भेट द्या आणि ती पुस्तकं तुम्ही खरेदी पण करू शकता. आजच्या आरतीचे मानकरी आहे श्री व सौ आहे ज्योतिताई कुलकर्णी, हेमाताई स्तूप साखरे आणि रत्नाताई आहे. जय जय गोविंद जय हरि गोविंद 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 जय हरि गोविंद. ओम जय भगवत गीते मैया जय भगवत गीते हरि कमल विहारी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते कर्म सुमर्म प्रकाशि कामासक्ति हरा तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायी सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते राग द्वेष विदाय